मी आज बनवला आहे कढी वडा। हे पहा कढी आणि हे वडे। तर कढीसाठी लागणारं साहित्य सांगतेय। कढीसाठी हिरवी मिरची लसूणची पेस्ट केली, त्यानंतर फोडणीसाठी जिरी मोहरी आणि हळद टाकून दही आणि त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकून त्याचं बॅटर तयार केलं आणि ते फोडणीत मध्ये टाकलं। त्यानंतर मग त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं साखर टाकून कढी तयार झाली आहे। आणि त्यानंतर वडे तयार केले। वड्यांसाठी हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली आणि फोडणीमध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक जिरी मोहरी आणि कढीपत्ता असं फोडणी दिली आणि त्यानंतर बटाटा मॅश करून त्यामध्ये टाकला। अशा प्रकारे हे वडे तयार झालेले आहेत। तर आता आपण पुढे पाहूच वडे तळल्यानंतर कशासाठी बेसन पिठाचं बॅटर तयार केलं आहे। त्यामध्ये हळद थोडंसं मीठ आणि हे टाकलेलं सोडा। तर आपण वडे तळून घेऊया। प्रकारे वडे तयार झालेले आहेत आणि त्यासोबतच हिरवी मिरची, हिरव्या मिरच्याशिवाय वडापावला चवच नसते। तर बघा अशा प्रकारे माझे वडे तयार झालेले आहेत। तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।